नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, तुमच्या संवादाची पातळी किती प्रभावी आहे, स्वतःची चाचणी कशी करावी याबद्दलचीच माहिती देणारा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलोय. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालक आणि उत्तम वक्ता व्हायचा असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन आपल्याला मिळतं येते ही मोफत, घर बसल्या आणि दररोज. नमस्कार मित्रांनो, आपण सगळेजण दररोज कोणाशी ना कोणाशी बोलत असतो, पण आपण खरोखरच प्रभावी पद्धतीने बोलतोय का? तुमची संवादाची पातळी किती उत्तम आणि भक्कम आहे हे तुम्हाला माहिती आहे का? आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत की आपले संवाद कौशल्य कसं ओळखावं आणि ते कसे सुधारावे. ही माहिती तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल नक्कीच घडून आणेल. चला तर मग आपण सुरू करूया. एक, लोक तुमचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतात का? होय, जेव्हा तुम्ही बोलायला सुरुवात करता, मग कुठे असेल, स्टेजवर असेल, आपल्या मित्रांशी असेल किंवा सामूहिक पद्धतीने तुम्ही ज्यावेळेस एकत्र येता आणि त्यावेळेस तुम्ही बोलायला सुरुवात करता, तेव्हा आजूबाजूचे लोक तुमचं बोलणं मध्येच तोडतात की शांतपणे ऐकतात? जर ते शांतपणे ऐकत असतील तर याचा अर्थ तुमचं बोलणं अत्यंत प्रभावी आहे. उदाहरणार्थ, तुम्ही एखादा महत्वाचा मुद्दा सांगत असताना सगळेजण आपापली कामे थांबवून तुमच्याकडे लक्ष देत असतील तर तुमचे संवाद कौशल्य खरोखरच खूप उत्तम आहे. दोन, तुम्ही थोडक्यात आणि नेमकं बोलता का? जास्त वेळ आणि लांबणं लावून बोलणं म्हणजे चांगलं बोलणं असं अजिबात नसतं. कमीत कमी शब्दात आणि वेळेत आपला मुद्दा प्रभावी आणि अचूक मांडता येणं हे खऱ्या वक्त्याचं, सूत्रसंचालकाचं किंवा त्या कोणत्याही, मग कीर्तनकार असेल, प्रवचनकार असेल, व्याख्यान असेल, त्या संबंधिताचं ते लक्षण आहे. उदाहरणार्थ, एखाद्या बैठकीत तुम्ही 2 मिनिटात तुमचा मुद्दा समजावून सांगितला तर तो एक उत्कृष्ट संवाद मानला जातो. पण 10 मिनिटं नुसती बडबड करून लोकांना काही समजले नाही तर ते कमकुवत संवाद कौशल्य ठरतं, हे आपण समजून घ्या. 3, तुम्ही समोरच्याला दुखावल्याशिवाय बोलता का? प्रभावी संवाद साधणारी व्यक्ती कधीही थेट टोचून किंवा कोणाचाही अपमान करून बोलत नाही. ते नेहमी समोरच्याचा आदर राखून बोलतात. उदाहरणार्थ, तू पूर्णपणे चुकीचा आहेस असं रागानं सांगण्याऐवजी हे काम थोडं वेगळ्या पद्धतीनं अधिक चांगल्या प्रकारे करता येईल असं सांगितल्यास कुणाचंही मन दुखावत नाही आणि कामं देखील मित्रांनो मार्गी लागतात. 4, तुमची देहबोली आत्मविश्वास दाखवते का? पहा, हे जे प्रत्येक मुद्दे आहेत ते मुद्दे खरं तर तुमचं संवाद कौशल्य मापन करणारे आहे. तुमचे नुसते शब्दच नाही तर तुमचा चेहरा, तुमचं उभं राहणं, तुमच्या हातांचे हावभाव हे तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व दाखवण्याचं काम करत असते. उदाहरणार्थ, बोलताना समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळं घालून बोलणं हा तुमचा भक्कम आत्मविश्वास दर्शवतो. या उलट खाली बघत किंवा इकडे तिकडे बघत, वर पाहत बोलल्यास तुमच्या मनातील भीती आणि संकोच उपस्थितांना लगेच दिसून येतो. 5, तुम्ही उत्तम श्रोते आहात का? संवाद म्हणजे फक्त मित्रांनो स्वतःच सतत बोलत राहणं नव्हे. जो माणूस समोरच्याचं बोलणं शांतपणे आणि लक्ष देऊन ऐकून घेतो तोच खऱ्या अर्थानं समजूतदार आणि हुशार असतो. उदाहरणार्थ, समोरच्या व्यक्तीचं पूर्ण बोलणं संपल्यावर मगच त्यावर विचार करून आपलं योग्य उत्तर देणं ही एका प्रगल्भ संवादाची सर्वात मोठी खूण आहे. 6, तुम्ही परिस्थितीनुसार बोलता का? सगळीकडे एकाच पद्धतीनं बोलणं कधीही योग्य मित्रांनो नसतं. वेळेचं आणि जागेचं अचूक भान ठेवून बोलता येणं हे अत्यंत महत्वाचं आहे. उदाहरणार्थ, मित्रांसोबत गप्पा मारताना थोडे मोकळेपणानं बोलणं ठीक असतं, पण मंचावर किंवा एखाद्या मोठ्या कार्यक्रमात बोलताना शिस्तीत आणि आदरयुक्त भाषा वापरणं अत्यंत गरजेचं असतं. 7, लोक तुमच्याकडे सल्ला घ्यायला येतात का? जर लोक त्यांच्या अडीअडचणीच्या वेळी तुम्हाला प्रश्न विचारायला किंवा तुमचा सल्ला घ्यायला येत असतील तर त्यांच्या मनात तुमच्या विचारांवर प्रचंड विश्वास आहे हे सिद्ध होतं. एखादा निर्णय घेताना तुमचे यावर काय मत आहे असा प्रश्न जर तुम्हाला वारंवार विचारला जात असेल तर तुमचे संवाद कौशल्य खरोखरच खूप भक्कम आहे. 8,
तुम्ही रागात सुद्धा स्वतःवर नियंत्रण ठेवता का? राग आल्यावर आपण कसे व्यक्त होतो आणि कोणते शब्द वापरतो यावरच आपली खरी ओळख आणि आपली पातळी ठरते. उदाहरणार्थ, कितीही राग आला तरीही समोरच्याला अपशब्द न वापरता किंवा आवाज न वाढवता अत्यंत शांतपणे आपला मुद्दा मांडला तर ते सर्वोच्च दर्जाच्या संवादाचं लक्षण मानलं जातं. 9. आवाजातील स्पष्टता आणि योग्य चढउतार. मित्रांनो, हा एक अत्यंत महत्वाचा नव्यानं जोडलेला मुद्दा आहे. बोलताना शब्दांचा उच्चार एकदम स्पष्ट असावा, तसेच परिस्थितीनुसार आवाजात योग्य तो चढउतार असावा आणि एकाच कंटाळवाण्या पट्टीत बोलल्यास लोक तुमचं ऐकणं सोडून देतात. शब्दांमधील भावना आणि आवाजातून व्यक्त करता येणं ही मित्रांनो सर्वात मोठी कला आहे. मित्रांनो, एक स्वतःची छोटी चाचणी घ्या. हे सर्व मुद्दे या ठिकाणी सांगितल्यानंतर आपण हे लक्षात घेतल्यानंतर या ठिकाणी मी आपल्याला काही प्रश्न विचारेल. मित्रांनो, आता स्वतःला खालील 5 प्रश्न विचारा आणि तपासा. 1. लोक तुमचं बोलणं लक्ष देऊन ऐकतात का? 2. तुम्ही अगदी नेमकं आणि स्पष्ट बोलता का? 3. तुम्ही कोणालाही न दुखावता संवाद साधता का? 4. तुम्ही समोरच्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेता का? 5. तुमच्या बोलण्यात आणि वावरण्यात पूर्ण आत्मविश्वास असतो का? जर या सर्व प्रश्नांची मित्रांनो उत्तरे हो अर्थात होकारार्थी असतील तर मित्रांनो तुमची संवादाची पातळी खरोखरच खूप उत्कृष्ट आहे, उत्तम आहे. मित्रांनो, प्रभावी बोलणं म्हणजे फक्त मोठे आणि कठीण शब्द किंवा जे मनातलं पाठांतर केलेलं आहे ते समोर सादरीकरण करणं, वापरणं म्हणजे ते नव्हे, तर योग्य शब्द, अचूक वेळ, अत्यंत योग्य पद्धतीनं बोलणं आहे. आणि सर्वात महत्वाची आनंदाची गोष्ट म्हणजे ही कला प्रत्येक जण योग्य सरावाने सहजपणे शिकू शकतो. मला ही आजची माहिती आणि ही चाचणी कशी वाटली हे खाली लिहून नक्की कळवा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना, मैत्रिणींना नक्की पाठवा. आणि अशाच नवनवीन प्रेरणादायी आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलला जोडलेले राहा. आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपण या व्हिडिओला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि मित्रांनो, लवकरच भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत राहा निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवरचे प्लेलिस्ट व्हिडिओ, सराव करत राहा आणि अत्यंत आत्मविश्वासानं बोला. त्यासाठी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.